नाना, या घराचा पावित्र्य राखूचो लय प्रयत्न केले मी। ह्यांनी बाहेर किती कायो केला ना तरी घरात येऊक दिलं नाही। भिवरी सारखा परत कोणाक घरात येऊक देऊचा नाही असं ठरवलं होतंय मी। पण नाना, ही बया माझ्या घरात येऊक बघी होती। माझ्यापर्यंत थांबवले मी ते का? पण नाना, अजून पण ती भीती मनात दडलेली आहे। नाना, तुम्ही दिलेली साथ आज पण वया तुमचा आशीर्वाद वय असत मला नाना, तुमचा आशीर्वाद वय असत। इंदू, नायकांच्या पूर्वजांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी असत गो। ते फक्त ह्या घरासाठी तू काय काय केलंस आणि काय करत असता, ह्या घर तू सांभाळलंस गो। तुझी पुट्याई असा, तीच तुझी ताकद असा। सगळा घर तुझ्या पाठीशी असा। बाय हो बाय, काळजी करू नको गो, काळजी करू नको। नको काळजी करू। थांबा, झाला तेवढा बस झाला। लय सहन केलंय मी, तरी पण शांत रवले। आता जशी येलास ना तसेच परत वर गेलास तर बरा होईल।
काल सकाळपासून आज अगदी पहाटेपर्यंत नाईकवाड्याच्या दारात बसून राहिला. ते झाडाच्या पारावर काय मिळवलं? तुम्हाला न्याय हवा होता, बरोबर? मिळाला तुम्हाला न्याय. अण्णानं सगळ्यांचे देखत तुम्हाला तुमचं स्थान मिळवून दिलं. हो, जो माणूस एवढा तमाशा चालू असताना शांत बसून राहिला, एक शब्दही ज्याच्या तोंडातून बाहेर निघाला नाही, तो काय तुम्हाला त्याच्या घरात स्थान मिळवून देणार? तरीही आशेवर रात्र काढली तुम्ही. तुम्हाला काय वाटतं, त्या घरातल्या लोकांना त्रास झाला असेल याचा? अजिबात नाही. सगळे लोक निवांत झोपले असतील. माधव सुद्धा आयत्या वेळी घरच्यांच्या बाजूने झाला. आणि आम्ही इथं रात्रभर विचार करतोय. विचारा माझ्या बायकोला हवं तर. रात्रभर डोळ्याला डोळा नाही. एकदा विचार पण आला की शाल घेऊन यावं, पण तिथं माझ्या येण्यानं आणखी काही नवीन प्रश्न निर्माण व्हायचे म्हणून थोपवलं स्वतःला. पण त्या यांचंही असं वागणं तुला तरी पटलंय का? नाही, मी पण त्यांना सांगत होते. म्हणजे असा वाड्यावर जाण्याआधी माका सांगायचं ना त्यांनी. हा, तुला सांगून तू काय केलं असतंस? मी केलं असतंय काय तर. हा, तुला नाही कळत या सगळ्यातलं काही. बरं, मग आता तुम्हीच सांगा काय करायचं आता. माझं ऐकाल पाटणकर बाई, तुम्ही आता घरी जा. पण मी त्या घरात एकटी. मला कळतंय सगळं. आपण विचार करून काय तो निर्णय घेऊ, पण तुम्ही आत्ता घरी जा. शांत व्हा, सगळं व्यवस्थित होईल. कोणत्या तू जा त्यांच्याबरोबर. होय. या. या घरावर इलेला संकट लांब सारून तुझं पावित्र्य टिकवून ठेवलंस. या घरावर, माझ्या संसारावर कोणाची वाईट नजर पडान दे नको, एवढाच मागणं हा माझा. तुमका चाय घेऊन ये होते. काय उठली? होय, कुंभू आरवच्या आधीच उठले. कालच्या झोपली असत का नाही आपण माहित नाही. सरिता, चाय आण. होय. आई, तुमका चाय आणू? तू घेतलंस? होय. छायात पण आण. छाया, गो छाया, छाया, छाया.
बस. का आला? तुमका कोणाक काय खाऊक पाया काय? रात्री नीट जेवला नसशाल. माधवा, तुका घावणे करून देऊ काय? नाही, नको. छाया, आंबोळी भये. नको. बरा. सरिता, बस. दिवस सुरू होता आणि संपता. पण मी ठरवलंय जगत राहायचा. असा म्हणान या घरातल्या संसाराक सुरुवात केले. साशेन सांभाळून घेतल्यान, पण ती गेली. नाना होते. मग हे ठरवलंय मी जगत राहायचा. ते जगत इलय. माझ्या जागी दुसरा कोण असता ना, तर बायेत उडी मारून जीव दिल्या नसता. पण या घराचं उमरो ओलांडताना मी ठरवलं होते जा काय असात त्या सगळा सांभाळून घ्यायचा. मग हे तुम्ही झालास. मोठे होऊन आपापल्या मार्गात निघून गेलास. आणि मी मात्र अजून पण त्याच विचारान याच घरात बसले. माधवा, तू माका मुंबईत बोलवलंस, पण मी नाही येले. माझा घर, माझा संसार सोडून कशी येऊ? सगळ्यांका वाटला होता हे कसे असत, ह्यांचो स्वभाव कसो हा, ह्यांचा बाहेर काय चाललेला हा, या सगळा माका माहित होता. पण तरी त्वान बंद ठेवलंय. किती माहिता माका तुमका सांभाळूचा होता. चौसर माझ्या घरावर काही इला नाही ना, तवसर मी घबरवले. पण शेवटा तोंड उघडूची येळ इलीच. आजवर आवस म्हणान मी तुमच्यावर प्रेम करीत इले. तुमका काय व्हया नको तर सगळा बघितले. तिचो हिशेब मका मांडूचो नाही. हा खायचीच अवस्था नाही मांडतली. मी केलंय त्या सगळा तुमच्यासाठी केले, माझ्या लेकरांसाठी केले. तुमच्या बापाशी वागणं संसार करताना तुमका काही त्रास होऊक नको ना म्हणून मी काळजी घेतले. त्यांच्यापासून तुमचा रक्षण करीतील हे. ह्यात माझा काय चुकला? काय कमी पडलंय मी? सांगा ना, काय कमी पडलंय? अरे काय कमी पडलंय मी? मग ती माझ्या दारात संसार ताटूक येईपर्यंत तुम्ही माझ्यापासून सगळं लपवून ठेवलास. त्या माका खपलेला नाही. हा आणि ह्याच करूचा असात ना, तर तुम्ही आत्ताच्या आत्ता या घरातून निघून गेला तरी चलात. आहे ह्याच्या पुढे कायळ झाला ना तरी माका सांगायचा. माझ्यापासून काही एक लपवायचा नाही. तुमच्या जन्माच्या आधीपासून सगळा सांभाळत इले.
ह्याच्या पुढे पण सांभाळतले, एवढा खंबीर असे मी. आता काय करायचा ना तर तुमचा तुम्ही ठरवा. मान्य असाल तर ह्या घर तुमचा, आणि मान्य नसाल तर या घराच्या बाहेरचो रस्तो तुमका मोकळो असा. आहे चुकला आमचा. वय तुका सांगू कोहा होता, पण कसं सांगायचं तुला? तुला काय वाटलं असतं? अगे तुझ्या काळजीपोटीच धाडसच झालं नाही आमचं. पण आता कळतं घर सांभाळणारी आमची आहोस किती खंबीरा. त्याच्या पुढे असं नाही होणार. माफ कर घे. या बराच आहे तुझा. जिलंका तेवढा जवळ घेतलंस आणि माका काय कोंड्यावर आणलंस. तसं नाही गो, तू कधी सुधारायचीच नाही. ये जा तू घे तुझ्या जिलंका जवळ. आम्ही लेकी बघतो आमचा कायदा. अगो सगळी माझीच असतो मी, सगळे माझीच असतो मी. काय हो, काय होता? सोंट्या, चावी हीच आहे, पण मला असं वाटतं की टाळ बदललंय. थांबा थांबा ग. उठा हो, खाली हो. काय रे चोंट्या, काय करतोस? अहो ती चावी लागत नाही ना टाळ्यात, म्हणून जरा. कशी लागणार? टाळा बदलला की चावी बदलता. म्हणजे नाही म्हणजे आता पाटणकर बाईंका या घरची चावी भेटायची नाही. असं काय करता असा? खय जाणार मग ते? ती कुठे पण जायत रे, तुका कशाक पुळको? हो असं नाही, पण माणुसकी म्हणून काय असतं की नाही? हा अरे माणुसकी म्हणूनच यांका ठेवलं, नाहीतर कानावरती एक एक गोष्टी येत होते ना तेव्हाच घराच्या बाहेर काढतलं होतं. आणि आता तर काय सगळं राजरोसच चालू आहे. अरे घरात माणसं काय येतं, पायात घुंगरू बांधून नाचतात काय? अरे काय चालला काय? अरे तुम्ही गावात राहतात, गावात, आणि आजूबाजू इकडे घरं असत. ह्या तरी जरा भान ठेवचा. चालली आहेत आपली अशी थेरा. अहो निदान 2 दिवसाची तरी मुदत द्या ना. 2 दिवस काय, 1 दिवस पण मिळायचो नाही. अहो तुमका मदत केली ना तर गाववाले माका वाईट टाकतले. आणि आता ह्या बघा, अण्णा नाईक जरी हा इलो ना तरी तुमका मदत नाही. ती बघा वाट निघा. हो पण असा कसा? बाई माणूस असत, खय जाणार खय ते? खय जातली म्हणजे? अरे तिका सांभाळणारे खूप जण असत. हो तोंड सांभाळ बोला. सोंट्या, चल सोंट्या जाऊ दे. अरे हो पण ते अरे जाऊ दे. आता हे घर माझं नाही आणि माझं असं काहीच नाही. चल तू, हो पण चल.